दाबोली मतदारसंघाचे व्हाईस प्रेसिडेंट आणि कदमबादचे तसेच आमचे पॉईंट मेंबर पूनम जारी यांना विनंती करतात आणि बोलतात. दुसरा मागचा अमोल प्लेयरो सगळे लीड घेऊन हे करण्याचे काम झाला अमोलामुळे झाला. तो अमोलाकडे विनंती करतात त्यांनी शिरफळ बोलतो. तुझ्या मागचा मॅडम त्याचे ऑफिस सांभाळता वरिडा मॅडम त्यांनी शिरफळ बोलतो. तसंच आमच्या वतीने एका सराचा खास मनीस आणि दाबोली मंडळाचा व्हाईस प्रेसिडेंट सुजातभाई पटेकर यांना विनंती करतात त्यांच्याने एक ओपन केला सर म्हाका ही रोड ओव्हरब्रिज इनॉग्रेट करपा हे बाजू खूब खूब आनंद जाता. ते सायडीनूय हांवें केल्लें. हे खऱ्यांनी आमचे दाबोले वाठारांत प्रगती दाखयता. तुमचे फाटल्यान आनी म्हाजे फुडल्यान एक्सपान्शन ऑफ दाबोलीम एअरपोर्ट सगळ्यांक दिसता. म्हणजे नवीन काम जाता. कितली अफवा लोक थोडे घालून दी हो एअरपोर्ट केन्ना बंद जावपा ना. कित्याक हे एक्सपान्शन करता. एनदर 250 crore कित्याक सेंट्रल गव्हर्नमेंट एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया मोडटा आनी 2 एरो ब्रिज थिंगा येता. म्हणजे आनी 2 प्लेन पार्क करपा मेळटले. सेम वे तेजे सायडीनूय येते एडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस जे आसा तें डेमोलिश जावन टू माय लेफ्ट तुमच्या फाटल्यान लेफ्ट हिंगासून हांव पॉयंट आउट करता. थिंगा एडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस डेमोलिश करून ते शिफ्ट करतले पार्किंग तेंचे आसले थिंगा. कित्याक थिंगा बिकॉज ऑफ सेक्युरिटी रिजन ते एलाव करना कार पार्किंग. थिंगा ऑफिस शिफ्ट जाता. थिंगा आनी 2 एरो ब्रिज येता. सो हांव कितें दाखोवपाक सोदतां की हो एअरपोर्ट खंयच्या परिस्थितीन बंद जावपा ना. इट इज वन ऑफ द मोस्ट प्रेस्टिजियस मीन्स एअरपोर्ट्स ऑफ एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया. आता साऊथ वेस्टर्न रेल्वे बाबा अमोल काणेकर हांगा आसा ताका खबर आसा. तेजे बाकीचे रेल्वे ऑफिशियल आसा हालीं ते आयिल्ले तांकां सगळ्यांक खबर आसा. म्हणजे कितें कितले काम आमकां रेल्वेन हांगा करून दिलां तें. आता हो ब्रिज आनी हालीं आमी दाबोले जंक्शनाचेर केल्लो. दिस इज 16 crore दॅट इज 9 crore म्हणजे 25 crore वर्क्स एज रिगार्ड्स ब्रिज साऊथ वेस्टर्न रेल्वे आमकां करून दिल्ले आसा. इज इट नॉट अमोल? सो हे आमकां काम रेल्वेन करून दिल्ले आसा. तेजे शिवाय म्हाका एक इंटरनल रोड थिंगा करून दिल्लो आसा. हे कितें दाखयता सेंट्रल ऑथॉरिटीज इवन लायक रेल्वेज आर कोऑपरेटिंग. नवीन काम शांतीनगर टू न्यू वाडे न्यू ब्रिज तेजे काम सुरू जाल्ले आसा. पायपलायन थिंगा व्हडली पायपलायन आसा ती शिफ्ट करपा खातीर ती सेक्शनां रेडी जाला. म्हाका दिसता फुडले 1 विका भितर तें काम शिफ्टिंग ऑफ पायपलायन एंड कनेक्टिंग इट टू दॅट न्यू पायपलायन हेंय काम रेडी जातलें. दॅट टोटल वर्क्स देर ऑफ दॅट ब्रिज इज अनदर 18 crores आणि दे से दॅट विदिन 6 to 8 months तेंय कंप्लीट करून दिता. कित्याक थिंगा ट्रॅफिक मातशें बंद करची पडटली. कलेक्टरान ऑर्डर दिला तो रोड बंद करपा. लोकांक त्रास ना जावपा खातीर हांवें सांगला 8 महिने तुमी घेयनाका लेस देन 6 months आमकां करून दी. एंड दे वील गिव अस. इवन नाव वी हॅव नॉट क्लोज द रोड इन कॉपरेशन विथ देम. कित्याक पायपलायन सुद्दां घालतना नॉर्मली रोड क्लोज करपाचे. क्लोज आमी करूना. सो विदिन आय वील रादर रिक्वेस्ट देम विदिन 4 to 5 months ही ब्रिज आमकां कंप्लीट करून जाय म्हणून. म्हणजे इट विल बी अ ब्रॉड ब्रिज वेदर स्कूल गोईंग चिल्ड्रन वेदर ऑफिस गोअर्स वेदर जनरल पब्लीक वेदर एंटायर ट्रॅफिक थिंगा अडकून उरतली. आणि तुम्ही पळयला द फर्स्ट फ्लायओव्हर इन गोवा वॉज द ग्रेट सेपरेटर नियर दाबोलीम एअरपोर्ट. हे तेन्ना मनोहर पर्रीकर आमचे स्वर्गीय मनोहर पर्रीकरान तेणे म्हाका करून दिल्ले म्हाजे मागणी प्रमाणे. दाबोलीम सद्दां मुखार आसा एज फार एज प्रोग्रेस इज कन्सर्न. आनी तेच भाशेन आमचे इवन आमचे पार्टीचे कार्यक्रम आता आमकां 2 कार्यक्रम आसा. इवन इन दॅट वी आर ऑलवेज फर्स्ट. आनी हांव एकूच सांगपाक सोदतां दिस इज पॉसिबल बिकॉज ऑफ कॉपरेशन हार्ड वर्क ऑफ ऑल माय कार्यकर्ताज ऑफ ऑल माय पीपल सपोर्टिंग मी. आनी ताका लागून हांव सगळ्यांक काळजांतान देव बरें करूं म्हणटा. आनी समजता this particular thing which is being inaugurated, road overbridge, is going to ease traffic in a very big way near the airport. So everything, building of infrastructure in and around the airport, inside the airport. So where is the airport going to close? हे लोकांच्या लक्षांत मातशें बरे भाशेन बरे प्रमाणान येवपा जाय.
हॅलो एवरीवन. तुमकां खबर आसतलें एक 10 म्हयने पयलीं वी हॅड इनॉग्रेटेड दॅट ब्रिज इन द हँड्स ऑफ ऑनरेबल मिनिस्टर आनी दॅट टायम सरान प्रॉमीस केल्लें की होय ब्रिज आमी अमके टायमार कंप्लीट करतले म्हणून. मे बी वी आर 1 मंथ मातसो चड लागलो, 1 म्हयनो, पुणून कंप्लीट केला आनी एज पर द एश्युरन्स ही हॅड गिवन ही इज गिवींग अवे द this flyover for the service of the people. And the way he has been coordinating with the railways officials on the higher ups has been, it has been very, very innovative. I mean, it helps the Dabolim constituency or Movin sir to get his work done for his people. As far as you all know, there has been issue of airport closing down. But if you see the infrastructure around us, in cooperation and in advice with the Movin sir, he has been advising us how to design the bridges or the roads or the drainages or everything, all kind of infrastructure. He has been coordinating with us continuously, and the things have been moving on, and development has been taking place in Dabolim constituency. I congratulate the people of Dabolim constituency for having such a dynamic leader, visionary leader, and I congratulate Honorable Minister Mohin Godino for getting in touch with the right people and getting the right work done for the people. The railways have been very cooperative towards the people of Goa. Railways have been very cooperative towards the administrative part of the Goa. So whenever the local leaders request railways, or whenever the local leaders tell railways to do something, we see that it is done for the betterment of the people. But I really appreciate the way leaders have been performing in coordination with the railways to get all this work done. These are quite a lot of work. Around 25 and 18, around 33, 34, 44 crores of work, which is not a joke. I really congratulate Movin sir for getting this done in coordination with railways, and we'll always be there in future for the constituency of Dabolim, people of Dabolim and Movin sir. Thank you very much.